नमस्ते, मी मिलिंद कृष्ण साबळे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि मीडिया संघटन महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून काम करत आहे। आज आमच्या संघटनेचे सांगली जिल्हा प्रभारी समाधान मोहिते व मीडिया फेडरेशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील साबळे यांच्या वतीने जिल्हा परिषद सांगली मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य नरवाडे साहेब यांना निवेदन सादर केले आहे। या निवेदनामध्ये आज त्यांनी मागणी केली आहे की सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत त्या ठिकाणी स्वच्छतागृहाची सोय नाही, मुलींच्यासाठी जे स्वच्छतागृह आहेत ते देखील अपुरे आहेत। हे चुकीच्या पद्धतीनं आहे, कायद्याचं उल्लंघन आहे। कारण लहान मुलांचा किंवा मुलांचा जो हक्क आहे तो हक्क कुठं तर त्याला बाधा आणण्याचं काम सध्या होत आहे आणि ते थांबलं पाहिजे। मुलांचं संरक्षण होणं गरजेचं आहे आणि मुलींचं संरक्षण होणं गरजेचं आहे। ते संरक्षण म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्वच्छतागृह शाळेमध्ये असलेच पाहिजे। याची जपणूक किंवा याची कार्यपद्धती प्रत्येक अधिकारी वर्गाने राबवणे गरजेचं आहे। मग त्यासाठी शिक्षणाधिकारी असतील किंवा माध्यमिक शिक्षणाधिकारी असतील, प्राथमिक शिक्षणाधिकारी असतील, विस्तार अधिकारी म्हणून काम करणारे अधिकारी असतील, BDO अधिकारी काम करणारे असतील, त्याचबरोबर मान्य शिवसाहेब असतील, या सर्वांचं लक्ष जिल्हा परिषद शाळेच्या देखभालीकडे असणं गरजेचं आहे। परंतु सध्या आमच्या सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नरवाडे साहेब आल्यापासून थोडीशी प्रगती होताना दिसत आहे। त्यांना अवधी देणे काळाची गरज आहे। परंतु आज पुढारी व या पेपरमध्ये ज्यावेळी बातमी वाचली की काही शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत 40, 20, 30 या ठिकाणी स्वच्छतागृहच नाही, म्हणजेच बालकांचा हक्कावर गदा आणण्याचं काम चालू आहे। म्हणून आमच्या संघटनेच्या वतीने शिवसाहेबांना विनंती आहे, त्याचबरोबर जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती आहे व महाराष्ट्राचे शिक्षक संचालक यांना विनंती केली आहे की आपण ताबडतोब सांगली जिल्हा परिषद शाळा अंतर्गत येणाऱ्या शाळेमध्ये तपासणी करावी व ज्या ज्या ठिकाणी स्वच्छतागृह नाहीत मुलींसाठी, महिलांसाठी व मुलांसाठी असणं काळाची गरज आहे आणि शहराच्या संरक्षणासाठी देखील आहे। आणि लवकरात लवकर हा निधी उपलब्ध करून द्यावा आणि स्वच्छतागृह बांधून द्यावी यासाठी शासनाने प्रयत्न करावा। कारण नको त्या ठिकाणी मंत्री महोदय निधी खर्च करतात, पण ज्या ठिकाणी शाळेची गरज आहे, मुलांना शिक्षणाची गरज आहे आणि या ठिकाणी जर स्वच्छतागृह चांगल्या पद्धतीने बांधून दिली तर मुलं खाजगी शाळेकडे जाणार नाहीत, याचा सुद्धा अभ्यास शासनाने करावा। कारण मूलभूत सुविधा नसतील तर काही पालक किंवा काही शिक्षित वर्ग खाजगी शाळेकडे वळतात। हे थांबवण्यासाठी आमच्या जिल्हा परिषद शाळा देखील आकर्षक बनवणं गरजेचं आहे। मूलभूत सुविधा निर्माण करून देणं गरजेचं आहे। पुन्हा एकदा शासनाला विनंती करत आहोत की आपण लवकरात लवकर या शाळेमधून जिल्हा परिषद निधी उपलब्ध करून द्यावा, अन्यथा आम्ही जनहित याचिका संघटनेच्या वतीने दाखल करणार आहोत। हा इशारा आमच्या सांगली जिल्हा टीमच्या वतीने समजावा एवढेच इथे विनंती करतो, थांबतो। जय हिंद, जय भारत, जय संविधान। यावेळी आमचे सांगली जिल्हा प्रभारी समाधान मोहिते आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील साबळे यांचे संघटनेच्या वतीनं हार्दिक स्वागत। कारण शाळेकडे लक्ष देणे प्रत्येक संघटनेचं काम आहे, सामाजिक कर्त्याचं काम आहे। परंतु काही नको त्या ठिकाणी लक्ष देतात, परंतु मुलांच्या विकासाकडे लक्ष देत नाहीत आणि आज आमच्या संघटनेने त्यासाठी आवाज उठवलेला आहे। त्याबद्दल त्यांचं देखील हार्दिक स्वागत व अभिनंदन। आणि प्रशासनाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन सहकार्य करावे आणि मुलांचा आणि मुलींचा जो हक्क आहे तो हक्क सुरक्षित कशा पद्धतीने राखता येईल यासाठी आपण प्रयत्न करावा। थांबतो। जय हिंद, जय भारत, जय संविधान।